जनसेवा सप्ताह यांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम घ्यायचं आयोजित केले। त्याच अनुषंगानं या ठिकाणी अल्पसंख्याक समाजामध्ये आरोग्य शिबिर घेण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सय्यद भाईंनी त्या ठिकाणी मानस व्यक्त केला आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी लोकांच्यासाठी घडून आणला। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या नगरीचे अतिशय ॲक्टिव्ह असणारे माजी नगराध्यक्ष आमचे सहकारी मित्र लक्ष्मीकांत सावकार पद्मवार, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या गावचे ज्येष्ठ आदरणीय मधुकररावजी नारळावर सेठ, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमचे सहकारी देवेंद्रजी मोतेवार, ज्यांच्या नियंत्रणाखाली ज्यांच्या टीमखाली हे सगळं काम होतं आहे। योगायोगाने ते माझ्या तालुक्यातले आहेत, आमच्या गावच्या बाजूच्या कोलंबीचे आहेत, त्यांचे छोटे भाऊ माझे सहकारी मित्र आहेत आदरणीय डॉक्टर गवाले साहेब। या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सय्यद सर असतील, आमचे हास्पी सर असतील, या ठिकाणी मुनीर पटेल साहेब असतील, आमचे मिलिंद बिरंकात सर असतील, आमचे शहराध्यक्ष या ठिकाणी मनोजरावजी असतील, दिगंबर टोटलावाड असतील, या ठिकाणी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर असतील, या ठिकाणी आमचे बालाजीराव असतील, आमचे सुमन कांबळे असतील, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर गोळकर मॅडम असतील, डॉक्टर काळे मॅडम असतील, डॉक्टर विद्या मॅडम असतील, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आमचे सर्व नगरसेवक असतील, सर्व सन्माननीय आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील, या ठिकाणी आपल्या डॉक्टरच्या वतीनं आपला सगळा स्टाफ ज्या ठिकाणी आमच्या सगळ्या ठिकाणी सेवा करण्यासाठी आले त्या सगळ्यांचं, आणि समोर बसलेले सर्व या भागातले काही पेशंट असतील, या भागातले काही ज्येष्ठ नागरिक असतील, या सगळ्यांना आमच्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आदरणीय अजितदादा पवार यांची आम्हाला जयंती साजरी करायची आमच्यावर अतिशय वाईट वेळ त्या ठिकाणी आली, आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं भरगच्च कार्यक्रम आम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आत्ताच मी बिलोळला एक कार्यक्रम करून या ठिकाणी आलो, परत मुखेडला आता घाटेसाहेबाकडे त्या ठिकाणी कार्यक्रम आहे। असे विविध कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये उद्या 28 तारखेपर्यंत कार्यक्रम आहेत, आणि म्हणून ह्याच अनुषंगानं आज या ठिकाणी कार्यक्रम आपण लावला। पूर्वी देगलूरमध्ये एक कार्यक्रम झाला, कालपुरा एक आरोग्य शिबिरचा कार्यक्रम झाला, स्वच्छता अभियानचा कार्यक्रम अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाला, वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी झाला। आत्ताच आमच्या देवेंद्र भाऊ म्हणल्याप्रमाणे की ग्रीन सिटी क्लीन सिटी देगलूर सिटी असं जे ब्रीद वाक्य त्या ठिकाणी इथल्या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे। कारण जो आमचे नेते आहेत अजितदादा पवार, मला असं वाटतं की भारतातच नाही तर एशिया खंडामध्ये बारामतीसारखं शहर कुठलंच नसेल, असं जर मला काही वाईट चुकीचं ठरणार नाही। इतकं सुंदर शहर, आणि त्या शहरासारखंच आपलं करायचं असं होणार नाही, पण आपण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे। मी आता पद्मवार सावकारचा व्हिडिओ बघितला, त्यांनी जवळपास एक 20-25 हजार झाडं लावण्याचा मानस त्या ठिकाणी दाखवला। त्यांनी सांगितलं की झाडं लावत असताना आम्ही प्रत्येक महिलाच्या नावावर एक झाड दिलं आहे, आणि त्या महिलांनी ते झाड जोपासलं पाहिजे, त्याला पाणी टाकलं पाहिजे, झाड आणून द्यायची जबाबदारी त्याची, झाडाला ट्री गार्ड लावायची जबाबदारी त्याची, आणि फक्त त्याचं झाड पोसणं त्या ठिकाणी तिथल्या एखाद्या महिलेने त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। कारण झाडं लावणं मोदी साहेब बहुत सीधी बात आहे और बहुत सरळ बात आहे, मग त्याला टिकवणं हे इतकं अवघड झालं आहे की त्यासाठी खूप महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी असल्यामुळं आपल्या देगलूरमध्ये जेवढं काम आपण कराल तेवढं काम त्या ठिकाणी कमी पडतं, आणि किमान आपल्या कामावरच गेल्या कित्येक दशकापासून राष्ट्रवादी काँग्रेस का निवडून येते तर हे टीमवर्क आहे, आणि लोकांमध्ये इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते नेते लोकांमध्ये जातात, लोकांचं दुःख समजून घेतात, आणि लोकांचे समस्या समजून घेऊन ते सोडायचा प्रयत्न करतात। मला माहिती आहे मागच्या वेळेस अजितदादा या ठिकाणी आले होते, आणि अजितदादा आल्याबरोबर अजितदादा सांगितले की मला इथल्या दर्गाला भेट द्यायची आहे, आणि कार्यक्रमाला न येता कार्यक्रमाला पाऊस पडला, कार्यक्रम थोडा विस्कळीत झाला, पण अजितदादांनी सांगितलं की मला सगळ्यात पहिलं अल्पसंख्याक समाजामध्ये जायचं आहे, तिथले प्रश्न जाणून घ्यायचे आहेत, आणि म्हणून कार्यक्रमाला उशीर झाला तरी चालेल पण दर्गाला त्या ठिकाणी आले, आणि या ठिकाणचे प्रश्न समजून घेतले, इथं दर्शन घेऊन मग कार्यक्रमाला आले। मला आता नेता असा होता की ज्या नेत्याकडे कधी समाज म्हणून कोणी त्या ठिकाणी बघितलं नाही, कुठल्या समाजाचा कोणी बघितलं नाही, कोण्या पक्षाचा माणूस माझ्याकडे काम घेऊन आला बघितलं नाही, ते जर काम सरळ असेल
त्याचं काम चांगलं असेल, लोकोपयोगी कार्यक्रम असेल, काम असेल, तर दादानी एका मिनिटात ते काम करण्याच्या ठिकाणी आपल्याला शब्द दिला आहे. आणि म्हणून या देगलूर शहराचा विकास होत असताना मोठे स्कीम आपल्या देगलूर त्या ठिकाणी भेटला, फार विकास त्यांच्या माध्यमातून देगलूरचा झाला. या ठिकाणी पद्मवार सावकार त्या ठिकाणी त्याचे साक्षीदार आहेत. म्हणून येणाऱ्या काळातसुद्धा आता मला त्या ठिकाणी पद्मवार सावकारने सांगितलं की आपल्याला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीतारावांची तारीख घ्यायची आहे आणि त्यांची तारीख घेऊन इथले काही विकासाचे कामं त्या ठिकाणी आपला त्यांच्या हाती नारळ फोडायचं आहे. त्यावेळेससुद्धा आम्ही तुम्हाला शब्द देऊ. अजितदादा ज्या दर्ग्याला आल्या होत्या त्या दर्ग्याला सुनीताराव वहिनी उपमुख्यमंत्री परत येतील आणि त्या ठिकाणी भेट देतील आणि आपल्या अल्पसंख्याक समाजामध्ये जे काही जागृती आणि जे काही चांगलं काम करता येईल ह्या दृष्टिकोनात आपण त्या ठिकाणी करू. आज या आरोग्य शिबिरच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी सांगितलात. मी डॉक्टर साहेबाला विचारलो की डॉक्टर साहेब काही पेशंट असे निघाले की ज्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचं ते काय करता येईल. त्यांनी सांगितले की साहेब आमचा इथला दवाखाना अतिशय चांगला आहे. फॅमिली प्लॅनिंगमध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये पहिला अवॉर्ड भेटलं. काल परवा आम्हाला यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये त्यांचा सत्कार झाला सगळ्या टीमचा. आणि एवढं चांगलं काम या दवाखान्याच्या माध्यमातून होत असेल तर त्यांनी सांगितलं की पुढचं ऑपरेशन आम्ही इथं करू, त्याच्या पुढचं ऑपरेशन आम्ही नांदेडला करू. पण त्याच्या पुढचं आश्वासन मी देतो सय्यद भाई, मी तुम्हाला देतो की आरोग्य खाता आपल्याकडं आहे, आरोग्य खात्याचा मंत्री आपल्याकडं आहे. याच्यावरचा जर कोणता पेशंट निघत असेल ज्याला मुंबईला पाठवायचा असेल तर त्याला मुंबईला पाठवायचा सगळा खर्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण करू आणि त्यांना मोफत त्याचं त्या ठिकाणी रोगाचा निदान करून त्या ठिकाणी त्यांच्या घरपोच सोडण्याचं काम आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी करू. कारण शिबिरं घेऊन चालणार नाहीत, पण त्या शिबिरामधून शेवटच्या घटकापर्यंत त्याचा शेवटचा इलाज कसा होईल. कारण आपण फक्त देगलूरच्या दवाखान्यापुरतं हे शिबिर नाही, हे शिबिर इथल्या पेशंटला नांदेड असेल, मुंबई असेल तिथपर्यंत घेऊन जाऊन त्याचा रोग कसा करता येईल ह्याचा विचार त्या ठिकाणी आपला केला पाहिजे. गोवाले साहेब, मी तुमच्या टीमला विनंती करतो की तुम्ही असे पेशंट्स काढा की जे तुम्हाला इथून तुमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येईल तिथे घेऊन जा. नांदेडला पाठवायचे असतील नांदेडला पाठवा आणि ज्या पेशंट नांदेडला पाठवून सुद्धा त्याचा काही इलाज होत नसेल तर त्यांना मुंबईला पाठवायचं असेल तर तुम्ही आमच्या इथल्या टीमला सांगा. आम्ही पूर्ण व्यवस्था त्या सगळ्या पेशंटची त्या ठिकाणी करू, पण आपल्यामार्फत त्याचा रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवा आणि त्याच्या सूचना आपण त्या ठिकाणी आमच्या टीमला ठिकाणी करा. आम्ही त्याचं पुढचं काम त्या ठिकाणी करू. आज या ठिकाणी दादाच्या जयंतीच्या निमित्तानं भरगच कार्यक्रम त्या ठिकाणी घेतात. दादांना जे अभिप्राय होतं, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्या ठिकाणी विकासाचे कामं असतील, हरित क्रांती असेल, ह्या सगळे कामं आम्ही सगळ्या टीमने त्या ठिकाणी हाती घेतले आहेत. आता सर आमच्या पद्मवार सावकारांनी सांगितलं की आम्हाला क्रीडाचा प्रोग्राम ठेवला आहे. काय क्रीडामध्ये जे विद्यार्थी चांगले आहेत त्यांचा सत्कार आम्ही त्या ठिकाणी ठेवला आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टीचं आम्हाला त्या ठिकाणी नियोजन येणाऱ्या कामात त्या ठिकाणी करायचं असल्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचं, राष्ट्रवादीच्या इथल्या टीमच्या मार्फत त्या ठिकाणी होताना आम्हाला दिसतं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आपण लोकांनी जे आपल्यावर विश्वास टाकला तोच विश्वास आपण लोकांना सेवा देऊन त्या ठिकाणी करणं आपलं कर्तव्य असतं. म्हणून या सेवेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करायलो आणि आपलं कर्तव्य आहे. आपण कोणाला उपकार करणं गेलो, आपण कर्तव्य म्हणून आपलं त्या ठिकाणी काम करणं आपलं गरजेचं आहे आणि कर्तव्याच्या माध्यमातून लोकांची सेवा आज आपण त्या ठिकाणी करतो आहे. म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आमच्या बालाजी टेकाय साहेबाचा असेल, पद्मवार सावकारचा असेल, आमचे बालाजीराव नगरसेवक आहेत, सय्यद भाई आहेत, सय्यद सर आहेत, या सगळ्यांचं काम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीत चालू असल्यामुळं निश्चित येणाऱ्या काळात सुनीताराव वहिनीला या ठिकाणी आणून आपलंही काम देगलूर तालुक्याचा विकास त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कसा करता येईल ह्या दृष्टिकोन त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एवढं सुंदर काम आपण त्या ठिकाणी केलात. म्हणून सय्यद भाई आपका विशेषतः अभिनंदन करतो की तुम्ही अल्पसंख्याकमध्ये हा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलात आणि अल्पसंख्याक त्या ठिकाणी जागृती आणलात. मी डॉक्टर साहेबाला विचारलो की अल्पसंख्याकमध्ये आता फॅमिली ऑपरेशनचं अवेअरनेस किती वाढलं आहे. त्यांनी सांगितलं खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. म्हणून ह्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या समाजामध्ये फिरणं गरजेचं आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आपण एक चांगलं काम आपल्या समाजामध्ये कराल अशा आपल्या सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करतो. आपण इतका चांगला कार्यक्रम घेतल्याबद्दल आपल्या सगळ्या टीमचं जिल्हाध्यक्ष म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.